लोअर ॲबडॉमिनल सर्जरी असेल समजा या पेशंटमध्ये लिव्हर डिसीजवाल्याला, त्यांना काय देणार? तर त्यांनी डायरेक्ट आन्सर नाही केलं आहे. हिपॅटिक ब्लड फ्लो आणि ऑक्सिजनेशन मेंटेन ठेवणार. वा, परफ्युजन आणि ऑक्सिजनेशन. कार्डियक आउटपुट कमी झालं, HABR कमी झाला की हिपॅटिक डिकम्पेन्सेशन होईल आणि रिनल फेल्युअर होईल. रिनल पण त्याच्यासोबत फेल्युअर होणार आहे कार्डियक आउटपुटसोबत, हिपॅटिकसोबत. तर हर्निओग्राफी तो म्हणतो इंग्वायनल ब्लॉकमध्ये करा. लोअर ॲबडॉमिनल सर्जरी असेल तर सेंट्रल न्यूरॅक्झियल ब्लॉकमध्ये करू शकतो. कोॲग्युलोपॅथी बघा, प्लेटलेट काउंट आणि FFP क्रायो बिलो 1.4 आणा काहीतरी करून PT आणि मग करा. आणि काढताना पण तुम्ही देण्यापूर्वी त्याचा 1.4 आणा. कॅथेटर रिमूव्ड वन्स INR नॉर्मलायझेस 4 ते 6 दिवस लागतात, नाही तर मग FFP देऊन करेक्ट करा. एवढं डेअरिंग बाज ठीक आहे. ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल आणि इन्सर्शन पाहिजे. तर हायपोटेन्शन होईल न्यूरॉक्झियलने. प्रीलोड द्या, व्हॅसोप्रेसर वापरा, न्यूरॉक्झियल बेटर आहे. हिपॅटिक रिसेक्शन म्हणतो GA प्लस एपिड्युरल, कोॲग्युलोपॅथी. प्री मेडिकेशन तो म्हणतो इवन स्मॉल डोसेस ऑफ बेन्झोडायझेपिन्स नका देऊ आणि ओपिओइड्स नका देऊ जर अर्ली हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी असेल. एन्सेफॅलोपॅथी नाही आहे तर मग थोडंसं मिडाज. तो इश्यू काय आहे, कारण की इवन मिडाजचं मी ऐकलं की ॲक्टिव्ह मेटाबोलाईट नाही आहे, पण तो म्हणतो थोडा एक ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहे, पण त्याचा शॉर्ट हाफ लाईफच आहे, तर ॲक्शन तशी प्रोलॉंग होत नाही. तर मिडाजचं जेवढं मी वाचलं होतं की नो ॲक्टिव्ह मेटाबोलाईट्स तर आहे, पण ॲक्शन प्रोलॉंग नाही होत. बाकीच्यांचे ॲक्टिव्ह मेटाबोलाईट्स आहेत. ऑल बेन्झोडायझेपिन्स लिव्हर नाही होतात हे तर माहिती आहे आपल्याला. ऑक्सिडेशन फॉरवर्ड बाय कंजुगेशन, फेज 1 फेज 2. लोरा ऑक्सा टीमा याचे ॲक्टिव्ह नाही आहेत, फक्त डायझेपामचं ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहे, नॉर्डायझेपाम. पण बाकीचे लॉंग ॲक्टिंग आहे आपण कधी IV बघितले पण नाही. तर मिडाज इज गुड. अल्फा हायड्रॉक्सिमिडाझोलाम ऑक्सिडेशन होऊन पण ॲक्शन प्रोलॉंग होत नाही. मिडाज डायझेपाम तर आपण देतच नाही. इंडक्शन एजंटमध्ये तो म्हणतो कुठला प्रिफर्ड नाही आहे. थायोपेंटोनचं काय पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त असेल, त्याच्यामुळे जास्त डोस द्यावा लागेल पहिला, परंतु नंतर फ्री फ्रॅक्शन वाढल्यामुळे मेंटेनन्स डोस कमी द्यावा लागू शकेल. प्रोपोफॉलचं एक्स्ट्रा हेपॅटिक हे आहे, त्याच्यामुळे इंडक्शन मेंटेनन्ससाठी चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. डिस्ट्रीब्युशन वाढलेलं असतं, क्लिअरन्स कमी झालेलं असतं, पण स्टील नॉर्मल हाफ लाईफ आहे त्याची, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इटोमेटेडचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त थायोचंच आहे. स्कोलिन तो म्हणतो सुडोकोलिनिस्ट्रेजच्या व्हॅल्यू कमी होतात, परंतु एवढ्या पण कमी नाही होत. 50% खाली गेलं तरच प्रोलॉंग होतो, अदरवाईज काही फरक पडत नाही. बाकी नॉन डिपोलरायझिंग पण तसंच आहे. पहिला डोस जास्त लागेल, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जास्त आहे, नंतर मेटाबॉलिझम कमी होईल आणि एक्सक्रिशन कमी होईल, तर सबसिक्वेंट डोसेस कमी लागते. पण आपण युजली त्या धंद्यात पडतच नाही. ॲट्रासिसमध्येच जातो आपण. तर ॲट्राचाही इश्यू आहे की त्याचा लॉडेनोसिन बनतो, ज्याचं हिपॅटिक क्लिअरन्स आहे, परंतु फार कमी आहे, एवढा काही प्रॉब्लेम नाही होत, सीजर्स नाही होत त्याच्याने. मग सिसॅट्रा देऊन टाका त्याच्या जागी, एवढंच. तर रॉकचं मी ऐकलं नव्हतं की ॲक्टिवेटेड कंपाऊंड बनतं, तर दोघांचंही डिॲसायलेटेड कंपाऊंड बनतात, डेसॲसेटिल वेक आणि डेसॲसेटिल रॉक. मला वाटलं रॉकचं मेटाबॉलिझम होत नाही, होतं पण फारच कमी आहे त्याचा ॲक्टिव्ह मेटाबोलाईट. मेटाबॉलिझम होत नाही, ॲक्टिव्ह मेटाबोलाईट आहेच नाहीत मेटाबॉलिझम न झाल्यामुळे. पण इथे तर म्हणतो की आहे 120th आहे आणि त्याचं बिलियरी, रॉकचं पूर्णपणे बिलियरी एक्सक्रिशन आहे, त्याच्यामुळे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनमुळे इनिशियल डोस जास्त लागेल, नंतर क्लिअरन्स कमी झाल्यामुळे ड्युरेशन ऑलमोस्ट डबल होतो म्हणतो तो, ऑलमोस्ट डबल. वेगचा पण ॲक्टिव्ह मेटाबोलाईट बनतो आणि हा 50% बाईलमध्ये, 50% किडनीमध्ये. तर सिमिलर इनिशियल डोस जास्त, परंतु लार्जर डोस फक्त 0.2 पर kg दिलं तरच प्रोलॉंग होतो, कारण की किडनीचं आहे त्याचं 50%. तर हे नवीन ऐकलं, ही पण इन्फो नवीन आहे, हे माहिती होतं मला, पण हे की 0.2 दिलं तरच प्रोलॉंग होतं, अदरवाईज नाही होत बाबा. बाईलमध्ये आणि किडनीमध्ये एक्सक्रिशन आहे, 0.2 दिलं तरच प्रोलॉंग होतो. ठीक आहे,
ओपिऑइड्स आपल्याला माहिती आहे की फॅन्ट पण एक्सटेन्सिव्हली मेटाबोलाइज आहे, त्याची काही ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स नाही आहेत, पण एक्सटेन्सिव्हली मेटाबोलाइज आहे, त्याच्यामुळे त्याचं ड्युरेशन वाढेल, मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये कमी होत झालेलं असेल तर. रेमीचा काही इश्यू नाही, प्लाझ्मा नॉन स्पेसिफिक टिश्यू हिस्ट्रेसेस, तर काही फरक पडत नाही त्याला. नॉर्फिनचा आपल्याला माहिती आहे मेजर M3 आहे, मायनर M6 आहे कॉन्ज्युगेशनने, आणि नंतर किडनीद्वारा एक्सक्रीट होतो. लिव्हर नंबर 1 आहे आणि M3 ॲक्टिव्ह आहे, प्रोलॉंग करतो ड्युरेशन. एलिमिनेशन कॉन्ज्युगेशन झाल्यावर लिव्हरमधनं पण आहे, तर प्रोलॉंग होतो. बाईल अँड युरिन आहे, तर प्रोलॉंग होते याची ॲक्शन मॉर्फिनची. तर 2 प्रकारचे ड्रग मेटाबॉलिझम आहे, ड्रगच्या चॅप्टरमध्ये पण आपण वाचलं. हाय इंट्रिन्सिक क्लिअरन्स ज्यांचा आहे त्यांना मग ब्लड फ्लो जास्त असेल तर जास्त क्लिअर होतात ते. तर आपल्या कामाचं फक्त लिग्नोकेन आहे, पेथिडिन आणि प्रोपेनॉल पण आहे. ज्यांचं लो इंट्रिन्सिक क्लिअरन्स आहे म्हणजे एन्झाईम त्यांचं मेटाबॉलिझम कमीच आहे, तर लो ब्लड फ्लोमध्ये पण ते काही तीर मारत नाही, वाढलं तरी ते काही तीर मारत नाहीत, त्याच्यामुळे ब्लड फ्लोवर इंडिपेंडंट आहे त्यांचं. तर फेनिटॉईन आहे, डायझेपॅम आहे, कॉमेडिन आहे, तर यांचं एक फिक्स ब्लड फ्लोच्या इंडिपेंडंट आहे. अनस्थेशियामुळे ब्लड फ्लो कमी होतो, तर मेनली काय प्रेशर कमी होतं आणि आउटपुट कमी होतो याच्यामुळे. तर तो म्हणतो की इन्हेलेशनचा सगळ्यात जास्त इफेक्ट आहे, इंट्राव्हेनस आर ओके, तर त्याच्यातही CO चा सगळ्यात कमी इफेक्ट आहे. हॅलो नंबर 1 आहे, मग आयसो आहे, डेस आहे, सगळ्यात खाली CO आहे. तर आपण CO वापरू शकतो, काही इश्यू नाही आहे, पण त्याने इथं आयसो का दिला आहे कळालं नाही. आयसो इज द सेफेस्ट, ब्लड फ्लो कॉन्स्टंट राहतो, कन्व्हर्टेड फार कमी प्रॉडक्ट बनतो त्याचा, फक्त 0.2%, पण CO पण ऑलमोस्ट एवढंच आहे. इथे काय लिहिलं आहे आणि कळालं नाही. इंट्राव्हेनस चांगलं आहे, प्रोपोफॉल बेस्ट आहे, नो ऑर मिनिमल इफेक्ट ऑन HABR, नो ऑन इंट्रिन्सिक रेग्युलेशन्सवर काहीच इंट्राव्हेनसचा इफेक्ट नाही आहे. इन्हेलेशनचा ग्रेटर आहे, पण असं नाही की बाबा प्रॉब्लेम होतो. अप्पर ॲबडॉमिनल सर्जिकल मॅनिप्युलेशनमध्ये ट्रॅक्शनमुळे मग किडनीचा ब्लड फ्लो लिव्हरचा ब्लड फ्लो 60% कमी होतो स्प्लॅन्कनिक व्हॅसोकन्स्ट्रिक्शनमुळे, आणि ब्लॉकमुळे 20% कमी होतो, 3-4% ब्लॉक गेला तर सिम्पॅथेटिक ब्लॉकेडमुळे. तर ॲक्च्युली हे डिसरेग्युलेशन आहे सिम्पॅथेटिक, तर तसं स्प्लॅन्कनिक कमी करतो, तुम्हाला ब्लॉक झाल्यावर वाढायला हवं, परंतु ते काही लॉजिक लावण्याची कामं नाही आहे. इथेही स्प्लॅन्कनिक व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतो, तो म्हणतो मॅनिप्युलेशनमुळे रिफ्लेक्सली होत असावं, तर 60% ब्लड फ्लो कमी होतो. HABR आहे ना, त्याच्यावर काही कमेंट नाही आहे, ठीक आहे, जाऊ दे, कमी होतो बाबा मॅनिप्युलेशनने, आणि ब्लॉकने कमी होतो ब्लड फ्लो 60%, 20%. तर हेपॅटायटिसचं आपण बघितलं या दोन्ही रिॲक्शन हेपॅटायटिसमध्ये. नंतर प्री कंडिशनिंग कार्डियकमध्ये जशी काम करते CO आयसोद्वारा, सिमिलरली CO द्वारा पोर्टल पण कंडिशनिंग होते, लिव्हरची पण प्री कंडिशनिंग आहे इस्केमिक. म्हणतो 30 मिनिट आधी क्लॅम्प केला च्या आधी जर तुम्ही CO दिलं तर एन्झाईम एलिव्हेशन कमी होतं, पण त्याचं काही अजून रुटीन प्रॅक्टिसमध्ये गाईडलाईन्समध्ये काही आलेलं नाही. मग ड्रग हिपॅटोटॉक्सिसिटीवर बोलला तो की 2 प्रकारच्या रिॲक्शन आहेत, एक प्रिडिक्टेड रिॲक्शन आहेत, इंट्रिन्सिक किंवा प्रिडिक्टेड ड्रग रिॲक्शन आहेत, डोस डिपेंडंट आहेत. या प्रिडिक्टेबल आहेत, डोस डिपेंडंट आहेत, जसं की ॲसिटामिनोफेन आहे. मग इडिओसिंक्रॅटिक आहेत, ते हे इडिओटिक आहेत, तर ते कशा पण होतात, डिस्प्रपोर्शनेट आहेत. त्याच्यामध्ये 2 मेकॅनिझम आहे, इम्युन आहे आणि मेटाबॉलिक आहे. मेटाबॉलिक इडिओसिंक्रसीमध्ये त्याचं मेटाबॉलिझम काहीतरी विचित्र आहे, परंतु हे युजली व्हेरिएबल आणि खूप डिलेड रिस्पॉन्स येतो, एवढा प्रॉब्लेम नाही आहे. जसं की हॅलोथेनचं आहे मेटाबॉलिझम, हॅलो अल्केन्स बनवतो, किंवा मग त्याची टाईप 1 रिॲक्शन म्हणता येईल. टाईप 2 त्याची ही आहे, हॅप्टेनवाली आहे, तर इथे त्याने नव्हता द्यायला पाहिजे. हॅलोथेन न्यू अँटीजन लिहिलं आहे मी. तर हेपॅटोटॉक्सिसिटी होते, फीवर, रॅश, इओसिनोफिलिया, अँटीबॉडीज बनतील, स्विफ्ट होतं विथ रिपीटेड एक्सपोजर. तर आपण बघितलं की मोस्ट रिस्क फॅक्टर इज लेस दॅन 6 वीकमध्ये पुन्हा हॅलोथेनचं एक्सपोजर झालं तर इम्युन मेडिट. तर
इडिऑटिक रिॲक्शन इम्यून किंवा मेटाबॉलिक आहेत. मेटाबॉलिक व्हेरिएबल आणि अनप्रिडिक्टेबल डिलेड आहेत. इम्यून खूप स्विफ्ट टॅक करतात, खूपच फल्मिनंट आहेत. हॅप्टेन हायपोथेसिस आहे त्याच्यात. फेनिटॉइन आणि पेनिसिलिन आहे युजली. इंट्रॉप मॉनिटरिंगमध्ये इन्व्हेजिव्ह आउटलाईन्स, CVP पण 5च्या खाली ठेवायचा, नाही तर मग तेवढं व्हॉल्यूम भरलेला असेल तर ब्लड लॉस जास्त होतो. नंतर कोॲग्युलेशनसाठी मग प्लेटलेट काउंट, PT आणि टेक करू शकतो. ग्लुकोज मॉनिटरिंग, युरिन आउटपुट मॉनिटरिंग करायची आहे. फ्लूइड थेरपी गोल डायरेक्टेड पाहिजे, कारण की हे सिव्हिअरली इल पेशंट आहेत. तर फ्रँक स्टार्लिंग कर्व आहे, त्याच्यानुसार कार्डियक आउटपुट हा मोजायचा आणि त्याच्यानुसार मग फ्लूइड थेरपी इंडिपेंडंट करायची. तर स्ट्रोक व्हॉल्यूम ऑप्टिमाइज करायचं. त्याच्यात 3 मेथड आहेत: स्ट्रोक, SVV, PPV आणि लॅक्टेट पण आहे त्याच्यात. तर PPV 10च्या खाली आहे, 10पेक्षा जास्त आहे म्हणजे रिस्पॉन्सिव्ह आहे. सिमिलरली PPVचं पण ॲक्च्युली 9 से 12 आहे, 9 ते 12 ग्रे आहे. 9च्या खाली काय होत नाही, 12च्या वर डेफिनेटली रिस्पॉन्ड करतो. ठीक आहे. तर प्रोलॉंग सर्जरीमध्ये काय काय प्रॉब्लेम होतील तर म्हणतो मग हायपोवोलेमिया होईल, हायपोटेन्शन होईल, हायपॉक्सेमिया होईल, सेकंडरी टू हिमोरेज. तर हिमोरेजवर आला, मग हिमोरेज का होतं तर हिमोरेज कोॲग्युलोपॅथीमुळे होणार आहे किंवा CVP फुल आहे त्याच्यामुळे होणार आहे, म्हणून 5च्या खाली ठेवायचा. मग कोॲग्युलेशनसाठी मग FFP द्या, क्रायो द्या, प्लेटलेट द्या, हिमोरेजसाठी RBC द्या, भरून काढावं जेही आहे ते. हायपोथर्मियामुळे पण हिमोरेज होतो, कोॲग्युलेशन खराब होतं, हायपोथर्मिया ट्रीट करा. एक्सेसिव्ह ब्लिडिंगसाठी तेच कोॲग्युलोपॅथी, वॉर्मिंग, ब्लड प्रॉडक्ट, CVP कमी करा. पोस्ट ऑप ॲनाल्जेसिया, एपिड्रोल असेल तर चांगलं आहे. डायल्यूट इन्फ्युजन द्या 0.006. स्मॉल डोसेस ऑफ ॲसिटामिनोफेन. आपण तर वाचलं आहे 4 ग्रामपर्यंत लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही, तर हा 325च म्हणतो आहे दिवसाचं. कळालं नाही मला. एनसेड कसं काय म्हणतो एवढं ब्लिडिंग, कोॲग्युलोपॅथी आहे, सिनर्जिस्टिक इफेक्ट आहे, आता इथे नमूद नाही केलं आहे. कॅथेटर आयन नॉर्मलाईज झाल्यावर काढा, आपण बघितलं आधी. FFP द्या किंवा 4 ते 6 दिवसांनी नॉर्मलाईज होतो म्हणतो. पोस्ट ऑफ जॉन्डिसवर पण एक क्वेश्चन आहे, त्याचं म्हणणं मल्टीफॅक्टोरियल आहे. पोस्ट ऑफ हिमोलायसिस वगैरेमुळे बिलिरुबिन ओव्हर प्रोड्यूस होईल किंवा इंट्राहिपॅटिक, एक्स्ट्राहिपॅटिक किंवा हेपॅटिक कॉजेस आहेत. हेपॅटिक कॉजेसमध्ये हेपॅटिक इंजुरी झाली इस्केमियामुळे, व्हायरसमुळे, ड्रगमुळे. इंट्राहिपॅटिक कोलेस्टॅसिस झाला, नेक्रॉसिस आणि 2 स्टॅसिस आहेत. तर नेक्रॉसिस म्हणजे डायरेक्ट इंजुरीद्वारा, स्टॅसिस इंट्रा आणि एक्स्ट्रा आहे. स्टॅसिस तो पोस्ट ऑफ स्टॅसिस होतो असं म्हणतो किंवा इन्फेक्शनने किंवा ड्रगने. एक्स्ट्रा हेपॅटिक तो म्हणतो सर्जरीमुळे होतो आहे किंवा अकॅल्क्युलर कोलेसिस्टायटिसमुळे होतो आहे किंवा बिलरी ऑब्स्ट्रक्शनमुळे होतं. काहीतरी लिहायचं आहे म्हणून मिसलेनियस जेनेटिक आणि TPM.